राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सरकारने सांगितली. बघा 5,32,727 कोटींची नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना आता क्रेडिट होणार. बघा सर्व शेतकऱ्यांना 18,500 रुपयेपासून तर 27,000 पासून तर 32,500 रुपयापर्यंत सर्वांना आता हेक्टरीप्रमाणे त्यांच्या खात्यावरती पैसे मिळणार. बघा तुमच्यासाठी खरंच दिलासा देणारी आणि महत्त्वाची आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की बघा भरपूरशा दिवसांपासून रखडलेला पीक विमा प्रत्यक्ष तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता बघा गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकरी सतत एकच प्रश्न विचारत होते, आपला पीक विमा कधी मिळणार? पावसामुळे आणि जे काय आता त्यांचं नुकसान झालं नैसर्गिक संकटामुळे इथं नुकसान झालं तर ते सर्व काही नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये आता क्रेडिट होण्याला सुरुवात झालेली आहे. अनेकांच्या मनात इथं नाराजगी इथं बसलेली होती. बघा खरेच त्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम लागलेला आहे. सरकारच्या माध्यमातून थांबलेला थकीत रखडलेला सर्व पीक विमा आता टप्प्याटप्प्याने वितरण करण्याची आता सरकारने सुरुवात केलेली आहे. अनेकांनी बातमी न्यूजपेपरमध्ये पाहिली असेल. तुम्हाला इथं बातमी जसं की सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली असेल. सर्व बातमी खरी असणार आहे. कारण की बघा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी बघा 32,000 रुपयेपर्यंत इथं त्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होण्याला सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांना भरपूरशा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा भरपूरशा दिवसांपासून जे काही आता शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते त्या सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय आता या 15 ते 14 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील वाटप हे आता सरकारने सांगितलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अशा वेळी नुकसान झाल्यावर सरकारकडून वेळेवर मदत इतर मिळाली नव्हती. आता त्याच मदतीचं वितरण सरकारने पुन्हा सुरू केलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 2025 मध्ये जे काही शेती पिकांचं नुकसान झालं, जमीन खरडून गेली, गुरे जनावरांचं मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झालं. या पीक विम्याची वाट पाहत असलेल्या सर्व शेतकरी बांधव इथं नाराज झालेले होते. त्यावरतीच आता सर्व शेतकऱ्यांच्या नाराजगी पाहून सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेला आहे. बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळणारा आजचा व्हिडिओ असणार आहे. अनेक दिवस चर्चा सुरू होती, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्ग इथे नाराज झालेला होता. आता त्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय बघा 2022 पासून 23, 24 आणि 25 या 3 ते 4 वर्षाचा जो काय आता प्रलंबित पीक विमा होता तो सर्व पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकण्याला सरकारने सुरुवात केलेली आहे. बघा शेतकरी बांधवांना लाईव्ह तुम्ही प्रत्यक्ष आता व्हिडिओ देखील बघू शकता. कारण की सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी पीक विमा जमा होणार नाही. काही ठराविक कामे देखील तुम्हाला करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. आणि पहिल्या टप्प्याची यादी, दुसऱ्या टप्प्याची यादी, तिसऱ्या टप्प्याची यादी, तिन्ही यादी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी पीक विमा मिळणं इथं शक्य नाही. म्हणून सरकारने आता बघा 36 जिल्ह्यांचे 3 टप्पे केलेले आहे. पहिल्या टप्प्यांची यादी आता सरकारने जाहीर केलेली आहे. या पहिल्या टप्प्यांच्या यादीमध्ये कोणकोणते जिल्हे हे सरकारने पात्र केलेले आहे, सिलेक्ट केलेले आहे, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि या जिल्ह्यांमध्ये आता सरकारने वाटप सुरू केलेलं आहे. बघा 3 ते 4 दिवस या पहिल्या टप्प्याच्या जिल्ह्यांमध्ये आता सरकार वाटप सुरू ठेवणार आहे. तर या पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणते जिल्हे सरकारने सिलेक्ट केले हे पाहणे अत्यंत आवश्यकपूर्ण तुमच्यासाठी ठरणार आहे. तो आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने आता नियमितपणे इथं सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. परंतु बघा कारण 3 वर्षाचा थकीत आणि रखडलेला पीक विमा इथं जमा व्हायला सुरुवात झाली. ही बातमी खरोखरच खूपच दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण शेतकरी वर्गांसाठी ठरलेली आहे. बघा कसल्याही परिस्थितीमध्ये आता तुमच्या खात्यामध्ये 28,000 रुपयापासून तर 35,000 रुपये प्रति हेक्टरी इथं जमा होण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी देऊन टाकलेले आहे. बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तरावरून स्पष्ट सूचना या बँकांना पाठवण्यात आलेल्या आहे. आणि राज्य सरकारने सुद्धा त्या बँकांना इथं अधिकृतपणे माहिती दिलेली आहे. शेतकरी बांधवांनो, बघा 15 जिल्हे नेमके कोणते सरकारने इथे सिलेक्ट केलेले आहे, पात्र केलेले आहे. या 15 जिल्ह्यांची यादी तुम्हाला पाहणं हे गरजेपूर्ण ठरणार आहे. कारण की बघा आज या जिल्ह्यांमध्ये वाटप सरकारने केलेलं आहे. बघा 3 ते 4 दिवस कंटिन्यू या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू राहणार आहे. मग यामध्ये आता सरकारने कोणकोणते जिल्हे पात्र केलेले आहे, सिलेक्ट केलेले आहे हे नक्की तुम्हाला बघायचं आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाटप करण्याचे आदेश देऊन टाकलेले आहे. बघा शासनाच्या आदेशानुसार इथं प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणूनच शेतकरी बांधव अफवांवर इथं विश्वास ठेवू नका. कारण की बघा अधिकृत माहितीवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि शेतकरी बांधवांनो, असेच तुम्हाला खरंच जर का माहिती डेली पाहिजे असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. कारण की 15 जिल्ह्यांची यादी सरकारने इथं जारी केलेली आहे.
बघा यामध्ये कोणकोणते 15 जिल्हे सरकारने आता सिलेक्ट केलेले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 15 जिल्हे मी तुम्हाला सांगतो. पहिला जिल्हा असणार आहे नागपूर, चंद्रपूर, रायगड, अमरावती, सोलापूर, अकोला, चंद्रपूर, कोल्हापूर, त्यानंतर वाशिम, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, बुलढाणा, सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यांमध्ये आता सरकारने पैसे टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, बघा तुमचं जर का गारपीट, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल आणि वीज पडून जर का तुमचं शेतीचं नुकसान झालं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर का पीक विम्याची क्लेम केली असेल, ई-के-वाय-सी परिपूर्ण केली असेल, तर 100% तुमच्या खात्यावरती पैशाचं वितरण सरकार करणार आहे. कारण की बघा 2022 पासून 23-24 या 3 ते 4-5 वर्षाचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांचा इथं बाकी होता. तो सर्व शेतकऱ्यांचा थकीत रखडलेला पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांना इथं जमा होणं सुरू झालेलं आहे. काही शेतकऱ्यांना 45,000 तर काही शेतकऱ्यांना 35,000 रुपये प्रति हेक्टरी त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे. शेतकरी बांधवांना अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, तर तुम्हाला बघा तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही, हे एकदा तुम्हाला नक्की चेक करायचं आहे. कारण की भरपूरशा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसेच क्रेडिट होत नाही. बाकी बघा तुम्हाला जर का तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल आणि तरी सुद्धा पैसे जमा झाले नसतील, तर या कालावधीमध्ये तुम्हाला 3 ते 4 दिवस वाट पाहणे बंधनकारक असणार आहे. कारण की हा वाटप 3 ते 4 दिवस कंटिन्यू सुरू राहणार आहे. परंतु तुम्ही अजूनपर्यंत फार्मर आयडी काढली नसेल, तर फार्मर आयडी तुम्हाला नक्की काढून ठेवायचा आहे. कारण की सरकारने फार्मर आयडी काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याचं त्यांनी जारी केलेलं आहे. बाकी अशा पद्धतीची शेती संदर्भातील माहिती होती. तर तुम्हाला आणखी नवनवीन अपडेट जर का पाहायचे असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन हे डेली तुम्हाला भेटत राहतील. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.